मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 2 दिवसांपासून मुंबई या ठिकाणी उपोषणास बसले असून त्यांच्याबरोबर गेलेल्या सखल मराठा बांधवांची जेवणामुळे हाल होऊ नये यासाठी अहिल्यानगरच्या नागपूर बोल्लेगाव परिसरातील सखल मराठा समाजाकडून 500 पाणी बॉटल्स बॉक्स 2000 भाकरींसह जेवणाचे साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात आले। आंदोलन स्थळाच्या परिसरातील हॉटेल व जेवणाचे स्टॉल बंद केल्याने समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे। समाज बांधवांना पुरेसे अन्न मिळावे या हेतूने राज्यभरातून आता अन्नाचा पुरवठा मुंबईच्या दिशेने सुरू करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील अनेक ठिकाणांहून अन्नधान्याचा पुरवठा मुंबईच्या दिशेने पाठवण्यास सुरुवात केली आहे। नगर शहरातील नागपूर परिसरातूनही समाज बांधवांसाठी जेवण व खाद्यपदार्थ गोळा करण्यात आलं। यावेळी पूर्ण मुंबईला जेव घालण्याची ताकद मराठा समाजात आहे। मुंबईतील हॉटेल आणि महाप्रसादाचे केंद्र बंद केले तरी मराठा बांधव उपाशी राहणार नाही याची संपूर्ण सोय उर्वरित महाराष्ट्रातील समाज बांधव करत आहेत। सरकारने आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये असा इशारा सखल मराठा समाजाचे पदाधिकारी सुनील सोनावणे यांनी दिला आहे। यावेळी अहिल्यानगर शहरातील नागपूर परिसरातून सखल मराठा समाजाच्या वतीने 500 पाणी बॉटल्स बॉक्स 2000 भाकरी 8 टन जेवण यांसह बेकरी पदार्थ मुरमुरे फरसाण यांसह विविध खाद्यपदार्थ पाठवण्यात आले आहेत। आज आम्ही जे आमचे बांधव मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे उपोषणाला बसलेत त्याला आज 3रा दिवस आहे आणि जे आमच्या बांधवांचे जे हाल मुंबईकरांनी आणि फडणवीसाच्या सरकारने जे केलंय त्याच्यामुळे आज आमचे सर्व मराठाचे बांधव आहेत त्यांचं रक्त असं पेटून उठलंय आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या गावाच्या वतीने एक टेम्पो खाण्यापिण्याचं मटेरियल संपूर्ण पाठवलंय। आणि आज जरी सरकारला वाटत असेल मराठे दाबल्याने दबतील किंवा हे करतील ते त्यांचा चुकीचा गैरसमज आहे आणि आज मराठे एवढे पेटलेत की आरक्षण तर आम्ही आज घेणारच आहेत। ते आमच्या हक्काचं आहे। ते कुणबी आज मराठा कुणबी एकच आहे ते आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये मिळवणारच आहे। त्याला 3 दिवस लाव किंवा 1 महिनाभर जरी वेळ मुंबईत राहायची तरी अख्ख्या मुंबईसाठी पुरेल एवढं अन्न पुरवठा आम्ही आज करणार। रोज एक गाडी आज आमच्या गावातर्फे आमच्या नागापूर बोलेगाव नवनागापूरच्या वतीने आम्ही पाठवणार या तेवढे आमची आज तयारी आहे। आणि जे काही आज आमचे नागापूर ग्रामस्थांनी सर्वांनी मदत केली त्यांच्याबद्दल मी आज सर्वांचे आभार मानतो। आणि एक मराठा लोक मराठा 29 तारखेपासून जे आपलं सकल मराठा समाजाचं उपोषण चालू आहे उद्या त्याचा 3रा दिवस आहे। खंत एकच वाटती की काल पहिल्याच दिवशी सरकारने मुंबई मधल्या खावगल्ल्या बंद केल्या, जेवण बंद केलं, हॉटेल्स बंद केले। त्याच्यानंतर आम्ही 2ऱ्या दिवशी पहाटेपासून त्या दिवशीच्याच पहाटेपासून गावामध्ये सगळ्या उपनगरामध्ये मेसेज फिरवला आपल्याला जेवण खाणं पिणं सगळं तिकडे पोहोच करायचंय। तर आम्ही जवळपास 8 टन माल नागापूर बोलेगाव आणि नवनागापूर अहिल्यानगर या ठिकाणावरून मुंबईला देत आहोत। तरी इथून पुढे सरकारला एकच सांगतो सकल मराठा समाज अखंड महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावूनच उभा राहणार आणि कितीही मटेरियल कमी पडू द्या सगळे हॉटेल बंद करा अख्ख्या मुंबईचे। अख्ख्या मुंबईला जेवण पोहोचवायची जिम्मेदारी मराठा समाजाची राहील एवढंच सांगतो। आज सकाळी ज्यावेळेस आमचे बांधव मुंबईत गेले जे फडणवीस साहेब एक भाकर जर आमचे बांधव 5 जण खात असेल आणि तुम्ही जर हॉटेल बंद करीत असतील तर मराठीने आजपर्यंत तुम्हाला पण मोठे केलंय। आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत मराठ्यामुळेच आहेत। जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे जर आझाद मैदानामध्ये बसलेत आणि तुम्ही इतकी खंत वाटती की तुम्ही टॉयलेटचं पाणी बंद करता, हॉटेल बंद करता आणि जेवण बंद करायची तुमची आणि सरकारची दानत नाही। मराठे भक्कम आहे। आज बोलेगाव नागापूर या प्रभागामधून फक्त 3 तासात आणि 2000 भाकर आणि खाण्याची सामुग्री ती एवढी आहे की आम्ही कुठलीही खाण्याची सामुग्री एवढी आहे की आम्ही ते मोजू शकत नाही। तर आमचे बांधव जे आहे ना तिथे ते उपाशी आहे। एक भाकर जर 5 जण खातोय ना तर मराठे भक्कम आहे। आणि आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं मुंबईला जेवण पुरवायची ताकद मराठ्यामध्ये काल पण होती, आज पण आहे, उद्या पण आहे। जोपर्यंत संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटील उठत नाही तोपर्यंत ह्या नागापूर बोलगाव परिसरातून ही जी गाडी आज चालली ना 8 टनांची अशी गाडी रोज राहील आणि याच्यात कुठलाही प्रकारचा संघर्ष होणार नाही। जर तमिळनाडू मध्ये 72% आरक्षण
सरकार, केंद्र सरकार देत असेल, तमिळनाडूमध्ये 72% देत असेल, तर महाराष्ट्रात का? आम्ही फक्त एवढंच काम करायचं का? फक्त भांडायचं, सरकार संघ उपोषण करायचं? आज 150 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आम्हाला एक योद्धा भेटलेला आहे. जर जरंगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटून टाकू. हे सरकारला जाहीर आव्हान आहे.